नमस्कार, मी सौ सुजाता, जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्रीलॅब सांगली। सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचे जेप्स ॲग्रोटेक सांगली या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशी शेतीविषयक माहिती, नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी हाच एक छोटासा उद्देश या YouTube चॅनलचा आहे। आज आपण जो विषय घेतलेला आहे तो अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि त्याचबरोबर खूप महत्त्वाचा देखील आहे की आपल्या शेतीमध्ये जीवाणू खताचा वापर, जीवाणू खताचं महत्त्व आणि जीवाणू खताचे फायदे याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवाणू खत म्हणजे काय, नत्र स्थिर करणारे जीवाणू कोणते आहेत आणि ते शेतीमध्ये कोणत्या पद्धतीने कार्य करतात याच्याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक पिकं ही आपल्या शेतामध्ये दर वर्षी घेतली जातात। एका शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त पीक घेतलं जातं। त्याच्यामुळे काय होतं की मध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी होतंय, पिकाला त्याची कमतरता भासू लागते। मी साधारणतः 5 ते 6 हजार मातीचे सॅम्पल चेक केले पूर्ण महाराष्ट्रामधून, तर त्याच्यामध्ये असं दिसून आले की आपल्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण हे खूप कमी आहे, त्याचा दिवसेंदिवस ऱ्हास होतोय। त्याच्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आपल्याला नत्रासाठी करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर केवळ रासायनिक खतांवरती अवलंबून राहणं किंवा फक्त रासायनिक खतच देणं हे योग्य नाही, कारण का रासायनिक खतामुळे आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडते। जमिनीची जी काही भौतिक गुणधर्म आहेत मातीचे ते पूर्णपणे डिस्टर्ब होत आहेत, ते बिघडत आहेत। त्यामुळे जमिनीच्या आरोग्यावरती खूप वेगळा परिणाम होतोय, जमिनीची सुपीकता कमी होते, जमीन नापीक बनते। त्यासाठी आपल्याला जीवाणू खताचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे। बरं, आता हे जीवाणू खत म्हणजे नेमकं काय, तर सगळ्यात नत्र स्थिर करणारे जीवाणू, त्याचबरोबर स्फुरद विरघळणारे जीवाणू, त्याचबरोबर पोटॅश मोबिलायझिंग करणाऱ्या तसेच सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या जीवाणूंची वाढ करून ते एका विशिष्ट माध्यमामध्ये मिसळून तयार होणाऱ्या खताला जीवाणू खत असं म्हणायचं। आता ही जी जीवाणू खते आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची असतात। जीवाणू खत हे जैविक खताचाच हा एक प्रकार आहे। आता तुम्ही म्हणाल की जीवाणू खत आणि जैविक खत याच्यामध्ये फरक काय, तर जीवाणू खतामध्ये फक्त बॅक्टेरियाचा वापर केला जातो आणि जैविक खतामध्ये जीवाणू खत, त्याचबरोबर जे बुरशी आहे, त्याचबरोबर निळे, हरित, शेवाळ जे म्हणतो याचा समावेश ह्या जैविक खतामध्ये होतो। आता स्थिर करणारे जीवाणू कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टर आहे, त्याचबरोबर रायझोबियम आहे, अझोस्पिरिलम आहे, निळे हिरवे शेवाळ आहे, त्याचबरोबर अझोला आहे, बाजरंकिया आहे, यांचा समावेश ह्या नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूमध्ये होतो। बघायला गेलं तर आपल्या जमिनीमध्ये नत्र आपण जेवढं टाकतोय, आपण एमपीके मधून जेवढं नत्र देतोय त्याचा दिवसेंदिवस ऱ्हास झालेला दिसून येतोय। कारण का, जेवढं नत्र आपण जमिनीला देतोय ते नत्र त्या पिकाला उपलब्ध होत नाही, त्या नत्राचा त्या जमिनीमध्ये ऱ्हास होतो। त्याचबरोबर जमिनीमध्ये असे काही जीवाणू आहेत की हे जीवाणू आपल्या जे वातावरणातील रेणुरूप स्वरूपातील जो नत्रवायू आहे याचं रूपांतर हे अमोनियामध्ये करतात आणि त्यानंतर त्या अमोनियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये करतात आणि ते आपल्या पिकाला उपलब्ध करून देतात। ही जी जीवाणू आहेत ते अमोनिया स्वरूपातील नत्र घेतात, तर काही जीवाणू जे आहेत ते नायट्रेट स्वरूपातील नत्र घेतात। यापैकी अझोटोबॅक्टर, त्याचबरोबर रायझोबियम, त्याचबरोबर अझोस्पिरिलम हे आहेत हे जीवाणू आहेत, म्हणजेच बॅक्टेरिया आहेत। आणि त्याचबरोबर जे काही निळे हिरवे शेवाळ आहे हे शेवाळ आहे, त्याचबरोबर अझोला ही एक नेटचे प्रकारातील पान वनस्पती आहे। त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की नत्र आपण इतक्या पद्धतीनं आणि
जास्त प्रमाणात आपण युरियाच्या माध्यमातून आणि या अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून आपण नत्र देतोय, पण ते पिकाला उपलब्ध होत नाही, कारण ते तसंच पडून जमिनीमध्ये राहतं. त्याचबरोबर ते त्याचा ऱ्हास होतो. कधी कधी ते नत्र हवेच्या मार्फत ते उडून जातं. पण आपल्या जमिनीमध्ये अशी जीवाणू आहेत की त्या नत्राचं नत्ररूप वायूचं ॲसिमिलेशन करतात, म्हणजे त्याचं रूपांतर जे आहे ते अमोनियाचं नत्रवायूचं अमोनियामध्ये रूपांतर करतात, अमोनियाचं नायट्रेटमध्ये रूपांतर करतात आणि आपल्याला ते पिकाला उपलब्ध करून देतात. मला आशा आहे की तुम्हाला ही जी माहिती आहे ही खरंच आवडली असेल. अशीच अधिकाधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू.